आजपासून आपण हिरड्याला जे चक्रीवादळात नुकसान झाली हिरड्याची जुन्नर आंबेगाव तालुक्यामधले त्याचे पंचनामे होऊ नये. जवळजवळ 2-3 वर्ष झाले अजून ते नुकसान भरपाई भेटली नाही. त्याचप्रमाणे हिरड्याला कोणताही हमी भाव नाही. शासनाने पूर्वी एखादी खरेदी होती त्याच्यातून ऐच्छिक खरेदी निर्माण केली आणि ऐच्छिक खरेदी निर्माण झाल्यामुळे शेतकरी वाटेल तिथं विकू लागला. परंतु काय झाले, जे सोसायट्या बंद पडल्या आणि व्यापाऱ्यांनी बाजार कमी केले त्यामुळे आम्हाला हमी भाव रास्त हमी भाव मिळावा आणि निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान जे पंचनामे झाले आणि ते केवळ कागदावरच राहिले त्याच्यावर कार्यवाही होऊन त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेने 15 तारखेपासून उपोषण चालू केलं आणि शिवनेरी परवाच्या शिवजयंतीच्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्ट केलं की उपोषण थांबवा, आम्ही त्या प्रश्नाचा पाठपुरावा करू म्हणून असं सांगितलं. परंतु या सरकारचं आपल्याला माहीतच आहे, सरड्या सरकार प्रत्येक वेळी रंग बदलते. त्यामुळे आपण स्पष्ट केलं की तुम्ही अगोदर ते निर्णय करा आणि नंतर आम्ही उपोषण थांबवतो. त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील आज बेनके साहेबांची दसक्रिया होती जुन्नर तालुक्यात, तेव्हा ते दसक्रियाला आले. त्यावेळेस रात्री इथं भेटून गेले की उपोषण थांबवा आणि आम्ही तुमच्या प्रश्न मार्गी लावू. 25 तारखेला कॅबिनेट ठेवलेले आहे, तोपर्यंत न थांबता आपण धरणे आंदोलन आजपासून सुरू केलंय. आता आमच्याकडं 2 दिवस यात्रा असल्यामुळे 24 किंवा 25ला आमच्या कोपरे मांडवे भागातून 1-2 गाड्यांचं नियोजन आम्ही नक्की करू. धन्यवाद.